Problem 1. In figure, points x, y, z are the midpoint of side AB, side BC and side AC of triangle ABC respectively. The x is midpoint of side AB, y is midpoint of side BC, z is midpoint of side AC. त्याच्यानंतर AB is equal to 5 cm, AC is equal to 9 cm आणि BC 11 cm. Find the length of XY, length of YZ आणि length of XZ. तर आता बघा इथे आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे ABC आणि X इज द मिडपॉइंट ऑफ AB, Y इज द मिडपॉइंट ऑफ BC आणि दोन साईडचे मिडपॉइंट जॉईंट करणारी जी सेगमेंट आहे XY ती थर्ड साईडला काय असते, पॅरलल असते आणि थर्ड साईडच्या हाफ द लेंथ असते. कशानी? मिड पॉइंट थिअरमनी. म्हणजे काय लिहावं लागेल आपल्याला? इन ट्रायंगल ABC X and Y are the midpoints of side AB and BC, side AB and side BC respectively. आता X हा AB चा मिड पॉइंट आहे, Y हा BC चा मिड पॉइंट आहे आणि या दोन मिड पॉइंटला जॉईंट करणारी जी सेगमेंट आहे XY ती थर्ड साईडला पॅरलल असते आणि थर्ड साईडच्या हाफ द लेंथ असते. म्हणजे काय होईल? बाय मिड पॉइंट थेरम, बाय मिड पॉइंट थेरम XY इज इक्वल टू हाफ AC इज इक्वल टू हाफ AC. म्हणजेच XY इज इक्वल टू AC ची लेंथ आपल्याला किती दिली आहे? 9. हाफ इंटू 9 आणि 9ला जर 2नी भागितलं तर काय होईल? 2 4 जार 8 कॅरी 1. आता इथे 0 घेतलं तर इथे पॉईंट येईल. 2 5 जार 10 म्हणजे 4.5. म्हणजे X इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. सिमिलरली म्हणजे त्याचप्रमाणे आपल्याला बाकीचे पण लेंथ काढता येईल. आता YZ ची लेंथ काढायची आहे तर काय होईल? इन ट्रायंगल ABC Y इज द मिड पॉइंट ऑफ BC, Z इज द मिड पॉइंट ऑफ AC आणि दोन पॉईंटचे मिड पॉइंट जॉईंट करणारी सेगमेंट YZ ही थर्ड साईडच्या ला पॅरलल राहील आणि हाफ ऑफ द लेंथ राहील. म्हणजे YZ इज इक्वल टू हाफ AB. काय होईल? YZ इज इक्वल टू हाफ AB. म्हणजेच YZ इज इक्वल टू हाफ इंटू AB ची लेंथ आपल्याला किती दिली आहे? 5 दिलेली आहे. तर ABच्या जागेवर आपल्याला लिहावं लागेल 5. आणि आता 5ला जर 2नी डिवाइड केलं तर 2 2 जार 4 कॅरी 1 इथे 0 येईल. पॉईंट 2 5 जार 10 म्हणजे YZ इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. आणि त्याचप्रमाणे आपल्याला थर्ड काढता येईल. थर्ड कोणती काढायची आहे? XZ काढायची आहे. तर XZ ची लेंथ काढण्यासाठी इन ट्रायंगल ABC X काय आहे? AB चा मिड पॉइंट आहे. Z काय आहे? AC चा मिड पॉइंट आहे आणि दोन मिड पॉइंट जॉईंट करणारी जी सेगमेंट आहे XZ ती थर्ड साईडला पॅरलल राहील. म्हणजे BCला पॅरलल राहील आणि BCच्या हाफ लेंथ राहील तिची. तर XZ इज इक्वल टू हाफ BC होईल. XZ इज इक्वल टू हाफ BC इज इक्वल टू हाफ. XZ इज इक्वल टू हाफ इंटू BC. तर आपल्याला BC ची लेंथ किती दिली आहे? BC ची लेंथ दिली आहे 11.
11. आता 11ला 2ने डिवाइड करावं लागेल. 2 5 जार 10, कॅरी 1 10. इथे 0 वाढेल, इथे पॉईंट द्यावं लागेल. 2 5 जार 10. म्हणजे XZची लेंथ काय होईल? XZ इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर. प्रॉब्लेम 2. इन फिगर quadrilateral PQRS and quadrilateral MNRL are the rectangles. तर आपल्याला PQRS आणि MNRL हे काय दिले आहे? रेक्टँगल्स दिले आहे. पॉइंट M इज द मिड पॉइंट ऑफ साइड PR. M इज द मिड पॉइंट ऑफ साइड PR. देन प्रूव्ह दॅट SL इज इक्वल टू LR. SL इज इक्वल टू LR हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि सेकंड LN इज इक्वल टू हाफ SQ. LN इज इक्वल टू हाफ SQ. तर पहिले आपण SL इज इक्वल टू LR प्रूव्ह करू. SL इज इक्वल टू LR. तर आता आपल्याला PQRS आणि MNRL काय दिले आहे? रेक्टँगल दिले आहे. आणि रेक्टँगलच्या अपोजिट साईड कशा असतात? पॅरलल. तर SP पॅरलल टू RQ आणि RN पॅरलल टू LN. आता बघा, SP आणि RQ पॅरलल आहे, RN आणि LN पॅरलल आहे, LM पॅरलल आहे. म्हणजे आपण LM आणि SP पॅरलल म्हणू शकतो. आता बघा या ट्रायंगलमध्ये PSR. M काय दिलेला आहे आपल्याला? PRचा मिड पॉइंट. आणि LM आणि SP कशी आहे? पॅरलल आहे. म्हणजे ट्रायंगलच्या वन साईडच्या मिड पॉईंटमधनं गेलेली सेकंड साईडला पॅरलल असणारी थर्ड साईडला काय करते? बायसेक्ट करते. कोणत्या थेरमनी? कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉईंट थेरम. म्हणजे काय होईल? L इज द मिड पॉईंट ऑफ SR. आणि मग SL इज इक्वल टू LR आपल्याला प्रूव्ह करता येईल. तर मग काय लिहावं लागेल आपल्याला? इन ट्रायंगल PSR काय दिसत आपल्याला? M इज मिड पॉइंट ऑफ साइड PR. M इज मिड पॉइंट ऑफ साइड PR. आणि LM पॅरलल टू SP. तर PSR ट्रायंगलमध्ये ट्रायंगलच्या वन साईडच्या मिड पॉईंटमधनं गेलेली आणि सेकंड साईडला पॅरलल असणारी लाईन थर्ड साईडला बायसेक्ट करते. तर कशाने? बाय कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम. मिड पॉइंट थेरम काय होईल? L is the midpoint of SR. L is mid point of side SR. आता L काय झालं? SRचा मिड पॉइंट. म्हणजे आपण SL इज इक्वल टू LR म्हणू शकतो. म्हणजे SL इज इक्वल टू LR. तर पहिली कंडिशन आपण प्रूव्ह केली. आता आपल्याला सेकंड कंडिशन प्रूव्ह करायची आहे. तर सेकंड कंडिशन काय आहे? LN इज इक्वल टू हाफ SQ. तर आता बघा, आपल्याला रेक्टँगल दिलेला आहे PQRS आणि PR आणि SQ काय आहे? त्याचे डायगोनल्स आहे. आणि रेक्टँगलचे डायगोनल्स कसे असतात? कॉन्ग्रुअंट म्हणजे इक्वल असतात. क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ रेक्टँगल. आता रेक्टँगल आहे तर याचे डायगोनल कसे होईल? कॉन्ग्रुअंट म्हणजे इक्वल होईल. तर PR इज इक्वल टू SQ म्हणू शकतो आपण. PR is equal to SQ. Diagonals are congruent.
ठीक आहे. आता आपल्याला सेकंड रेक्टँगल दिला आहे कोणता, MNRL आणि LN आणि RM याचे काय आहे डायगोनल. ते कसे होईल इक्वल कॉन्ग्रुअंट. तर ट्रायंगल MNRL quadrilateral MNRL is a rectangle. म्हणून याचे पण डायगोनल कॉन्ग्रुअंट होईल. म्हणजे काय होईल, RM इज इक्वल टू LN. RM इज इक्वल टू LN. याला कंडिशन 1 देऊन देऊ, याला इक्वेशन नंबर 2. आता बघा आपल्याला काय गिव्हन आहे, M इज मिड पॉइंट ऑफ साइड PR. आपल्याला काय गिव्हन आहे, M इज मिड पॉइंट ऑफ साइड PR. आता M काय आहे, PR चा मिड पॉइंट आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो, RM इज इक्वल टू हाफ PR म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, RM इज इक्वल टू हाफ PR. RM इज इक्वल टू हाफ PR. आणि आपण पहिल्या कंडिशनमध्ये काय प्रूव्ह केलं आहे, म्हणजे डायगोनल इक्वल असतात तर PR च्या जागेवर आपण SQ लिहू शकतो. PR च्या जागेवर काय लिहू शकतो, हाफ SQ इक्वेशन 1 वरून. आणि RM च्या जागेवर काय लिहू शकतो, LN लिहू शकतो, LN. तर कशावरनं, फ्रॉम 1 and 2. तर LN इज इक्वल टू हाफ SQ. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. LN इज इक्वल टू हाफ SQ. प्रॉब्लेम 3. इन फिगर ट्रायंगल ABC इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. आपल्याला ABC इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे. पॉइंट FDE आर द मिड पॉइंट्स ऑफ साइड AB, साइड BC अँड साइड AC रिस्पेक्टिवली. तर F हा AB साइडचा मिड पॉइंट दिला आहे, D हा BC साइडचा मिड पॉइंट दिलेला आहे आणि E हा AC साइडचा मिड पॉइंट दिलेला आहे. देन शो दॅट ट्रायंगल FED इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. FED आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल शो करायचा आहे. तर आता बघा आपण मिड पॉइंट थेरमनी सॉल्व करू. तर आता इन ट्रायंगल ABC F हा AB चा मिड पॉइंट आहे आणि E हा AC चा मिड पॉइंट आहे. तर दोन साईडचे मिड पॉइंट जॉईंट करणारी जी सेगमेंट असते EF ही थर्ड साईडला पॅरलल असते आणि थर्ड साईडच्या हाफ द लेंथ असते. म्हणजे EF इज इक्वल टू हाफ BC होईल. तर काय लिहावं लागेल, F अँड E आर द मिड पॉइंट ऑफ साइड AB and side AC respectively. आता ट्रायंगलच्या दोन मिड पॉइंटला जॉईंट करणारी जी सेगमेंट आहे ती थर्ड साईडला पॅरलल असते आणि हाफ ऑफ द लेंथ असते बाय मिड पॉइंट थेरम. देअरफॉर बाय मिड पॉइंट थेरम काय होईल, FE इज इक्वल टू हाफ BC. याला आपण इक्वेशन 1 देऊन देऊ. आता इन ट्रायंगल ABC F इज मिड पॉइंट ऑफ साइड AB अँड D इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC. तर दोन साईडचे मिड पॉइंट जॉईंट करणारी जी FD सेगमेंट आहे ती थर्ड साईडला कशी राहील, पॅरलल लाईन आणि हाफ ऑफ द लेंथ होईल. म्हणजे FD
इज इक्वल टू हाफ ए सी. म्हणजे आपण सिमिलरली करून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे सिमिलरली काय होईल, एफ डी इज इक्वल टू हाफ ए सी. याला नंबर 2 देऊन देऊ. त्याच्यानंतर डी हा इन ट्रायंगल ए बी सी, डी इज मिड पॉईंट ऑफ बी सी, ई इज मिड पॉईंट ऑफ ए सी आणि दोन साईडचे मिड पॉईंट जॉईन करणारी सेगमेंट डी ई थर्ड साईडला पॅरलल राहील म्हणजे ए बीला, आणि डी ईची जी लेंथ आहे ए बीच्या हाफ होईल म्हणजे डी ई इज इक्वल टू हाफ ए बी. डी ई इज इक्वल टू हाफ ए बी. डी ई इज इक्वल टू हाफ ए बी. आता आपल्याला बघा ए बी सी काय दिला आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे आणि इक्विलॅटरल ट्रायंगलच्या ऑल साईड कशा असतात, कॉन्ग्रुअंट. तर आपल्याला काय गिवन आहे, ट्रायंगल ए बी सी इज इक्विलॅटरल ट्रायंगल. ट्रायंगल ए बी सी इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणून त्याच्या तिन्ही साईड कशा होईल, इक्वल. म्हणजे ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए सी. ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए सी. आता बघा इथे हाफ ए बी आहे, हाफ ए सी आहे, हाफ बी सी आहे. तर आपण काय करू, याला हाफनी मल्टिप्लाय करून देऊ. तर हाफनी मल्टिप्लाय केलं तर काय होईल, हाफ ए बी इज इक्वल टू हाफ बी सी इज इक्वल टू हाफ ए सी. आता बघा हाफ ए बीच्या जागेवर आपण काय लिहू शकतो, डीई लिहू शकतो. डीई. हाफ बी सीच्या जागेवर आपण काय लिहू शकतो, एफ ई लिहू शकतो. आणि हाफ ए सी, हाफ ए सीच्या जागेवर लिहू शकतो आपण एफ डी. फ्रॉम 1 to 3. फ्रॉम 1, 2 and 3 इक्वेशन. आता बघा डीई, एफ ई आणि एफ डी या तिन्ही साईड आपण कशा दाखवल्या, इक्वल. डीई, ई एफ आणि डी एफ या तिन्ही साईड आपण कशा दाखवल्या, इक्वल. आणि ट्रायंगलच्या तिन्ही साईड इक्वल आहे म्हणजे डीई एफ हा कोणता ट्रायंगल होईल, इक्विलॅटरल. म्हणून आपण काय म्हणू शकतो, ट्रायंगल डीई एफ इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि हेच आपल्याला शो करायचं. प्रॉब्लेम 4. इन फिगर सेगमेंट पी डी इज अ मेडियन ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. पी डी काय आहे, ट्रायंगल पी क्यू आरची मेडियन आहे. पॉईंट टी इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट पी डी. टी काय आहे, पी डी सेगमेंटचा मिड पॉईंट आहे. प्रोड्यूस क्यू टी इंटरसेक्ट पी आर ॲट पॉईंट एम. क्यू टीला प्रोड्यूस केल्यानंतर पी आरला एम पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहे. शो दॅट पी एम अपॉन पी आर, पी एम अपॉन पी आर इज इक्वल टू 1/3. हिंट, ड्रॉ डी एन पॅरलल टू क्यू एम. डी एन पॅरलल टू क्यू एम. आपल्याला काय करावं लागेल, याला कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉईंट थेरमनी सॉल्व करावं लागेल. तर बघा इथे पी डी एन या ट्रायंगलमध्ये टी काय आहे, पी डीचा मिड पॉईंट आहे आणि टी एम आणि डी एन कशी आहे, पॅरलल. तर ट्रायंगलच्या 1 पॉईंटमधनं गेलेली आणि सेकंड साईडला पॅरलल असणारी थर्ड साईडला बायसेक्ट करते. म्हणजे एम काय होऊन जाईल, पी एनचा मिड पॉईंट होऊन जाईल. म्हणजे आपण पी एम इज इक्वल टू एम एन म्हणू शकतो. तसंच आपल्याला सेकंड कोणता ट्रायंगल घ्यावं लागेल, क्यू एम आर. क्यू एम आरमध्ये बघा डी हा काय आहे, क्यू आरचा मिड पॉईंट आहे कारण की पी डी ही मेडियन आहे.
तर डी हा काय होईल, क्यू आरचा मिड पॉईंट होईल आणि डी एन आणि क्यू एम काय होऊन जाईल, पॅरलल. तर ट्रायंगलच्या वन साईडच्या मिड पॉईंटमधनं गेलेली सेकंड साईडला पॅरलल असणारी थर्ड साईडला काय होते, बायसेक्ट करते. म्हणजे एन काय होईल, एम आरचा मिड पॉईंट होईल आणि मग आपण एम एन इज इक्वल टू एन आर म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला पी एम इज इक्वल टू एम एन मिळेल आणि एम एन इज इक्वल टू एन आर मिळेल आणि याच्यावरून आपल्याला हा रेशो काय करता येईल, प्रूव्ह करता येईल. तर पहिले काय लिहावं लागेल, इन ट्रायंगल पी डी एन, पी डी एन काय दिसत आहे, टी इज द मिड पॉइंट ऑफ पी डी. टी इज मिड पॉइंट ऑफ साइड पी डी आणि टी एम पॅरलल टू डी एन, टी एम पॅरलल टू डी एन. म्हणजे ट्रायंगलच्या वन साईडच्या मिड पॉईंटमधनं गेलेली आणि सेकंड साईडला पॅरलल असणारी थर्ड साईडला काय करते, बायसेक्ट करते. कशानी, बाय कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम, पॉइंट थेरम. म्हणून काय होईल, यम इज मिड पॉइंट ऑफ पी एन, यम इज मिड पॉइंट ऑफ साइड पी एन. आणि म्हणून आपण काय म्हणू शकतो, पी एम इज इक्वल टू एम एन, पी एम इज इक्वल टू एम एन. याला इक्वेशन 1 घेऊन घेऊ आणि मग आता आपल्याला सेकंड ट्रायंगल घ्यावं लागेल. कोणता, तर क्यू एम आर, इन ट्रायंगल क्यू एम आर, इन ट्रायंगल क्यू एम आर. आता याच्यामध्ये काय दिसत आहे आपल्याला, पी डी मिड पॉइंट, पी डी मेडियन आहे. म्हणजे काय होईल, डी इज द मिड पॉइंट ऑफ साइड क्यू आर, डी इज मिड पॉइंट ऑफ साइड क्यू आर. त्याच्यानंतर डी इज मिड पॉइंट ऑफ साइड क्यू आर आणि डी एन पॅरलल टू क्यू एम, डी एन पॅरलल टू क्यू एम, डी एन पॅरलल टू क्यू एम. डी एन आणि क्यू एम पॅरलल आहे. आता बघा, ट्रायंगलच्या वन साईडच्या मिड पॉईंटमधनं गेलेली आणि सेकंड साईडला पॅरलल असणारी थर्ड साईडला बायसेक्ट करते. म्हणजे काय होईल, एन इज द मिड पॉइंट ऑफ एम आर. एन देअरफॉर एन इज मिड पॉइंट ऑफ साइड एम आर. हा, देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, एम एन इज इक्वल टू एन आर. एम एन इज इक्वल टू एन आर. नंबर 2. आता बघा, पी एम इज इक्वल टू एम एन आहे आणि एम एन इज इक्वल टू एन आर आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, पी एम इज इक्वल टू एम एन इज इक्वल टू एन आर. ठीक आहे. आता बघा, पी एम अधिक एम एन अधिक एन आरची बेरीज केली तर काय होईल, पी आर होईल. पी एम अधिक एम एन अधिक एन आर बरोबर पी आर. म्हणजे पी एम अधिक एम एन अधिक एन आर इज इक्वल टू काय होऊन जाईल, पी आर होऊन जाईल. आता बघा, पी एम एम एन आणि एन आर इक्वल आहे, तर इथे पी एम आहे प्लस
MNच्या जागेवर पण आपण PM लिहू शकतो आणि NRच्या जागेवर पण PM लिहू शकतो, बरोबर PR. आता PM किती टाइम्स आहेत? 3 टाइम्स. PM प्लस PM म्हणजे काय होईल? 3PM होईल, इज इक्वल टू PR. आता काय करू? PRला लेफ्ट हँड साईडला आणू आणि 3ला राईट हँड साईडला नेऊ. तर लेफ्ट हँडचा नंबर राईट हँडला जातो तेव्हा न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटरला जातो आणि डिनॉमिनेटरचा नंबर न्यूमरेटरला येतो. म्हणजे आता PR कुठे आहे? राईट हँड साईडला आहे. लेफ्ट हँड साईडला येईल तर कुठे येईल? न्यूमरेटरचा आहे तर डिनॉमिनेटरमध्ये, म्हणजे डिवाइडला येऊन जाईल, भागीला PR इज इक्वल टू इथे 1 राहील आणि 3 न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटरला येईल, म्हणजे इथे 3 होऊन जाईल. आणि आपल्याला PM/PR याचा रेशो दाखवायचा होता इक्वल टू 1/3 आणि हेच आपल्याला काय करायचं होतं? प्रूव्ह.